आघाडीच्या वतीने पूर्णा शहरामध्ये नगर परिषद पूर्णा याच्यावरती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन धरला। या धरणे आंदोलनामध्ये आमच्या काही वंचित बहुजन आघाडीच्या मागण्या होत्या की पूर्णा शहरामध्ये जे पाण्याचं खंडन झालेलं आहे त्याच्यामुळे एक मागणी आम्ही अशी केलेली आहे की पूर्णा शहरामध्ये पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा। दुसरी मागणी अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते खुरेशी मोहल्ला भीमनगर चुंगी नाका असा रस्ता भीम जयंतीच्या अगोदर करण्यात यावा। त्याचनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये सुशोभीकरण जयंतीच्या अगोदर करण्यात यावं। त्याचबरोबर पूर्णा शहरामध्ये सर्व महापुरुषांची पुतळे आहेत, परंतु लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नाही। त्याच्यामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी नगर परिषदेने जागा उपलब्ध करून देऊन पुतळा उभारून देण्यात यावा, ही एक मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केलेली आहे। त्याचबरोबर नगर परिषद कार्यालय पूर्णा रहिवासी देण्यासाठी 100-200 रुपयाचे कर वसूल करले जातात। आमची इथं मागणी आहे की नगरपालिकेनं रहिवासी प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्र हे निशुल्क दिलं पाहिजे, ही एक मागणी आमची आज या आंदोलनाच्या माध्यमातून आहे। त्याचबरोबर विकास कामासाठी आलेला निधी जे बोगस रीत्या काही भ्रष्ट गुत्तेदार भ्रष्ट अधिकारी जे लुटत आहेत त्या सर्व अधिकाऱ्यावर त्या कॉन्ट्रॅक्टरवर सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी, ही एक मागणी आहे। त्याचबरोबर सर्वे क्रमांक 158 मध्ये नामांतर कुटुंब वारसाच्या नावानं ते घर लावलं पाहिजे, ही एक मागणी आमची इथं आहे। त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची मागणी या शहरामध्येच नाही तर या परभणी जिल्ह्यामधली आहे की रमाई आणि प्रधानमंत्री आवास योजनेची याचा निधी देत असताना शासन सांगतो की 2 टप्प्यामध्ये दिले पाहिजे असा शासकीय GR आहे, परंतु नगरपालिका प्रत्येक विभागामध्ये घरकुल योजनेचा लाभ 4 टप्प्यामध्ये 5 टप्प्यामध्ये देत आहेत, म्हणून त्या ठिकाणी घरकुल व्यवस्थितरित्या बांधकाम होत नाही। त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी केलेली आहे की 2 टप्प्यामध्ये या घरकुल आवास योजनेचा निधी दिला पाहिजे। या सर्व मागण्या घेऊन आम्ही आज नगरपालिका पूर्णा याच्यावरती धरणा धरला। माझी या चॅनलच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला या नगरपालिका प्रशासनाला विनंती आहे, साहेबांना आता आम्हाला बोलताना सांगितले की उद्या संध्याकाळपर्यंत पाणी सुरळीत चालू होईल, परंतु 20-25 दिवसापासून पूर्णेमध्ये नदी असून ज्या पूर्णा नदीच्या नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माहिती आहे, कधीच न आटणारी नदी ही पूर्णा नदी आहे, परंतु त्या पूर्णा नदीच्या काठेला बसलेलं पूर्णा शहर आज 20 दिवसापासून पाण्यापासून वंचित आहे आणि 20 दिवस झाल्या पूर्णा शहरामध्ये पाणी नसल्यामुळे लोकांचा दुर्गंध वाढलेली आहे। म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो, पूर्णा शहरातल्या पूर्णा तालुक्यातल्या नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो, उद्या दिनांक 20 मार्च 2025 रोजी नगर परिषद पूर्णा या ठिकाणी ज्या लोकांच्या घरी पाणी नाही अशा लोकांच्या आंघोळीची व्यवस्था मी नगरपालिकेच्या आवारामध्ये नगरपालिकेच्या भिंतीच्या मध्ये करण्याचं आव्हान आज या ठिकाणी करतो। ज्यांना घरी पाणी नसल्यामुळे ज्या काही समस्या येत आहेत त्या सर्वांना माझं आव्हान आहे की उद्या दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा पूर्णा नगरपालिकेमध्ये यावं। आपल्या आंघोळीची व्यवस्था या पूर्णा नगरपालिकेमध्ये COच्या उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आंघोळीची लागणारे सामग्री वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात येत आहे। पूर्णा नगरपालिकेचे कर्मचारी काही दिवसापासून आंघोळी नाहीत, त्यांच्या देखील घरी पाणी नाही, त्या कर्मचाऱ्यांना देखील मी आवाहन करतो, कामावर येत असताना आपण घरून येताना आपली टॉवेल घेऊन यावी। आपल्याला देखील आंघोळीची व्यवस्था नगरपालिकेमध्ये आम्ही केलेली आहे। या चॅनलच्या माध्यमातून परत एक आवाहन करतो, या मागण्या आमच्या त्वरित मान्य झाल्या नाही ते येत्या काळामध्ये पूर्णा नगरपालिकेच्या COला त्याचबरोबर या ठिकाणच्या OSला आम्ही त्या दोघांचे देखील या मागण्या पूर्ण झाल्या नाही म्हणून या दोघांचे देखील तोंड काळे करून गाढवा गिंड काढल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही असं आव्हान या ठिकाणी करतो आणि इथंच थांबतो।